हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांच्या कृपेने आपण आज निरूपणास प्रारंभ करत आहोत. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस आपण आता घेणार आहोत. श्रीमद भगवद्गीता दुसरा अध्याय, श्लोक क्रमांक 13, 14 आणि 15. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरः प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहान्तरः प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरामध्ये बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीरही मिळते. याविषयी धैर्यवान पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. या शरीराविषयी धैर्यवान पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. मागच्या वेळेस आपण बघितलं की मी युद्धच करणार नाही असे ठाम विधान अर्जुनाने केल्यावर भगवान श्रीकृष्ण हसले. त्या हसण्यामध्ये खऱ्या धर्माचा अर्थ न समजल्यामुळे अर्जुन हे बोलले, म्हणून त्यांच्या निरागसतेवर व अज्ञानावर भगवंत हसले. त्याबरोबर आपण हसण्याचे विविध प्रकार व कारणे यांचा
थोडासा अभ्यास केला. श्रीमद भगवद्गीता ही प्रमुखतः 4 मार्गावर भगवंत प्राप्ती होते, मोक्ष मिळतं असे सांगतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो सांख्य मार्ग, जो आता आपला दुसरा अध्याय चालू आहे तो सांख्य मार्गाचा आहे. दुसरा आहे तो ज्ञान मार्ग, तिसरा आहे तो भक्ती मार्ग आणि चौथा जो आहे तो कर्म मार्ग. याबद्दलही आपण थोडक्यात माहिती बघितली. विविध मार्गाने म्हणजे ऐकून, वाचन करून, मनन करून, चिंतन करून, त्यावर अभ्यास करून, त्याचा सर्व प्रकारे अर्थ समजून घेऊन पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि व्यवहारामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर करायचा याविषयीही आपण थोडीशी चर्चा केलेली आहे. आपणा सर्वांचा गीतेचा अभ्यास करण्याचा मुख्य उद्देश हा संपूर्ण गीतेचे कथानक समजावून घेणे हा पहिला. प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा, श्लोकाचा अर्थ समजावून घेणे हा दुसरा. श्लोकाचा अर्थ समजावून घेतल्यावर गुह्य अर्थ, भावनिक अर्थ, धार्मिक अर्थ आणि कर्तव्याच्या दृष्टिकोनातून या सर्व अर्थांचा अभ्यास करणं हा तिसरा आणि सर्वात महत्वाचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गीतेचे तत्वज्ञान आपल्याला कसं वापरता येईल आणि त्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये आपले संपूर्ण ज्ञान ढोबळ मनाने, मध्यम पद्धतीने आणि सूक्ष्मतेने अभ्यासणं. आपण दुधाचं उदाहरण त्यावेळेस घेतलेलंच आहे. आता याचा परिणाम काय होणार आहे ते आपण बघणार आहोत. मनुष्य जन्माला आला म्हणजे ढोबळ मनाने 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, त्यानंतर विविध भावनांचा आपण विचार केला असता 5 ज्ञानेंद्रिय, त्यांना वाटणारे सुख आणि आनंद कसा असतो हे आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. मी कोण आहे? तर मी ह्या शरीराचा एक भाग आहे. मी तर आत्मा आहे, परंतु ह्या आत्म्याबरोबर जीव आलेला आहे, शरीर आलेलं आहे, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आल्यात. आता आपण ह्या 5 ज्ञानेंद्रियांबद्दलच बघत आहोत. त्यामध्ये हे इंद्रियांना सुख उपभोगण्याची सवय आहे आणि ते त्यांचं आवड आहे. त्यामुळे नाकाला चांगला वास घ्यायला मिळाला की नाकाद्वारे आपणास आनंद प्राप्त होतो. आणि आनंद आपल्या कोणाला मिळतो? नाकाला मिळतो का आनंद? नाही, तर आपल्या मनाला आनंद मिळतो. आपल्या डोळ्यांना सुखकारक असे दृश्य, आवडते दृश्य बघायला मिळाले की मनाला आनंद प्राप्त होतो. जिभेला आवडते ते पदार्थ खायला मिळाले की मनाला आनंद प्राप्त होतो. कानाला मधुर संगीत ऐकायला मिळाले की मनाला सुखकारकता येते आणि आनंद वाटतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा स्पर्श मनाला आनंद देतो. थोडक्यात या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे मार्फत मनुष्य सुखी होतो, पण क्षणभरच, काही काळापुरतेच. ही आवडही कालांतराने बदलते. आपल्याला हे माहिती आहे. 5 कर्मेंद्रियामध्ये आता कर्मेंद्रिय कोणते कोणते आहेत हे आपले पाठ पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजेत. हात, पाय, वाणी म्हणजे वाचा, गुदा आणि लिंग यांच्याकडून त्यांचे कर्म म्हणजे कामे योग्य मार्गाने व मर्यादित स्वरूपात करून घेतल्याने विवेकानं माणूस निश्चित सुखी होतो. मनाला चांगल्या संगतीत योग्य वळण लागले की बुद्धी पवित्र होते व अहंकाराचे प्रमाण खूप कमी होते. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जन्मताना आपल्याबरोबर सगळं शरीर येतं आणि अहंकार मात्र निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा भगवंत प्रसन्न होतात आणि ते म्हणतात भक्ताला की तू मला माग, त्यावेळेस तो म्हणतो, भक्त म्हणतो की देवा मी तुम्हाला काहीतरी देतो. आता त्याच्या असं लक्षात येतं की देवाला जे काही द्यायचं आहे, पान, फूल, फळ, हे तर सगळं देवाचंच निर्मित आहे, मग त्याचंच त्याला द्यायचं. मग देवा तो म्हणतो, देवा हे सगळं तूच निर्माण केलंय, मलाही तूच निर्माण केलंय, मी देऊ काय तुला? मग त्यावेळेस देव म्हणतो की बाळ तू मला अहंकार दे.
त्यामुळे आपण आपल्या मनातला जर अहंकार परमेश्वराला अर्पण केला की आपलं मन शुद्ध होतं, मन निर्मळ होतं. भगवंतांनी या श्लोकात मनुष्याच्या जीवनात सर्व गर्भित अर्थ अगदी कमी शब्दामध्ये मांडलेला आहे. म्हणजे काय की हे आपल्याला मंजूर एक्सेप्ट करावंच लागणार आहे, हे मान्य करावंच लागणार आहे. काय? बालपण, तरुणपण, वार्धक्य म्हणजे म्हातारपण, ह्या 3 अवस्था प्रत्येक मनुष्य देहाला प्राप्त होतात. त्यातून कोणीही सुटलेलं नाही. प्रत्येक अवस्थेतील आपण सूक्ष्म विचार केला पाहिजे, तर प्रत्येक अवस्थेतील कर्तव्य, काळज्या, मनाची अवस्था, बुद्धीची प्रगती इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास व माहिती प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे. वास्तविकरित्या आत्मा तोच आहे, पण शरीर क्षणाक्षणाला बदलत असतं, हे आत्ताच्या सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. बालपणी सर्व शरीराची यथायोग्य वाढ होते. याची यथायोग्य माहिती व ज्ञान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक वयातील विविध सणवार, तीज, पर्वणी याला विशिष्ट महत्व आहे आणि त्यावर आरोग्याचा परिपूर्ण अभ्यासही केला जातो. 16 संस्काराच्या विधीमध्ये याचा बारकाईने विचार केला जातो. लहानपणी वयाच्या 8व्या वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत मनाची जडणघडण व बुद्धीची प्रगल्भता सर्वोच्च शिखरावर आहे. खरे संस्कार ह्याच वयात बालमनावर घडत असतात, म्हणून हे अत्यंत महत्वाचं वय आहे. उदाहरणार्थ आद्य शंकराचार्य यांचे वयाच्या 8व्या वर्षी सर्व वेद पाठ होते व त्यांच्या संपूर्ण सनातन धर्माचा अभ्यास वयाच्या 16व्या वर्षीच पूर्ण झाला होता आणि अवघ्या 32व्या वर्षाच्या संपूर्ण अवस्थेत आयुष्यामध्ये संन्यासाश्रमात राहून त्यांनी सनातन धर्माची घडी अत्यंत योग्य रीतीने बसवून भारत देशाच्या 4ही दिशाला धर्मपीठांची स्थापना केली. हे केव्हा केलं त्यांनी? 32व्या वर्षाच्या आतच. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. ज्येष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी लिहून सर्व जगाला सनातन धर्माची खरी ओळख करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी लिहिलेल्या 700 श्लोकांच्या गीतेवर 9030 ओव्या लिहिल्या. हे सगळे वयाच्या 20 वर्ष होण्याच्या आत घडलेले आहेत. जगज्जेता सिकंदर इसवी सन पूर्व 356 ते 323 इथपर्यंत, ह्या वयापर्यंत म्हणजे फक्त 32 वर्ष जगला, पण तो आपल्याला माहित आहे. पहिला बाजीराव वयाच्या 39व्या वर्षी मृत्यू पावला. अतिशय कर्तृत्ववान पेशवा तो मराठी साम्राज्याला लाभला होता, हे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात माणसाचे कर्तृत्व वयाच्या 8 ते 40 वर्षापर्यंतच खऱ्या अर्थाने दैदिप्यमान असते. मग आता उर्वरित आयुष्य, तर उर्वरित आयुष्यामध्ये अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे, आपले नियत कर्म करायचे आहेत आणि त्यामध्ये क्षणे पृथक पृथक आपली सर्वांगीण प्रगती करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. सुमारे 10,000 वर्षापासून भारतीय संस्कृती अस्तित्वात आहे. तारुण्यातही महापराक्रमी वीर पुरुष भारत भूमीवर होऊन गेले. आपल्याला माहिती आहे, आचार्य चाणक्य इसवी सन पूर्व 283 साली 93 वर्षाचे होऊन स्वर्गवासी झाले. नंद घराणे धर्माप्रमाणे वागत नव्हते. धनानंद राजा अतिशय जुलमी आणि बेफिकर होता. तो आपल्या धर्माप्रमाणे न वागता स्वैराचारी होता. त्याने भर सभेत आचार्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांचा अपमान केला. तेव्हा चाणक्याने त्याच भर सभेमध्ये नंद घराण्याचा पूर्णपणे नाश करील अशी प्रतिज्ञा केली व त्याप्रमाणे नंद घराण्याचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यास गादीवर बसवले. कौटिल्य अर्थशास्त्र हा प्रसिद्ध ग्रंथ सुमारे
2300 वर्षापासून आज तागायत परदेशात सुद्धा अभ्यासला जातो, ही आपल्यासाठी अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. इसवी सन पूर्व 3000 ह्या वर्षी आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरु पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झालेला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात 18 पुराणे, महाभारत, 4 वेद, ब्रह्मसूत्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा असे अनेक अद्वितीय ग्रंथ निर्माण केले. केवळ व्यासांच्या त्या विपुल ग्रंथ भांडारातून सनातन धर्म हजारो वर्षापासून टिकून आहे. महाभारता व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्णाच्या लीला चरित्र श्रीमद भागवत या पवित्र ग्रंथातून शब्दांकित करण्याचे महान कार्य सुद्धा महर्षी व्यासांनी केलेले आहे. आपल्या भारत देशात बालपणी, तरुणपणी आणि वृद्धपणी सुद्धा अशा अनेक विभूती होऊन गेल्यात की ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विश्वाच्या कल्याणासाठी समर्पण केले आहे. यात अनेक विभूती भारतवर्षामध्ये झालेल्या आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनही त्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थाला कधीही किंमत दिलेली नाही. त्यांना आपल्या जीवनाचे खरे वर्म समजले होते. भगवंतांनी या श्लोकामध्ये धैर्यवान लोकांना मोह उत्पन्न होत नाही असे म्हटले आहे. हे आपण वरील उदाहरणावरून निश्चित बघू शकतो. पतंजलींनी आपलं सर्व आयुष्य फक्त योग ह्या विषयावर घालवलं आणि मग त्यांनी आपणा सर्वांना अजूनही आपण त्याचा वापर करत आहोत आणि ती विद्या जी आहे तिचा विद्या संपूर्ण जगभर आपण त्याचा वापर करत आहोत. धैर्य म्हणजे कठीण परिस्थितीतही एखाद्या व्यक्तीची सहनशीलतेची अवस्था, ज्यात माणूस रागवत नाही, वैतागत नाही. जीवनात कितीतरी अडचणी येतच असतात, ज्यात माणूस स्वतः जबाबदार नसतो, एकटाच जबाबदार नसतो, तर नैसर्गिक परिस्थिती, नातेसंबंध, अचानक येणारे प्रसंग, त्यावेळेस माणूस कसा वागतो हे महत्वाचे आहे. तो परिस्थितीतून पळून जातो की धैर्याने मुकाबला करतो. दोनच गोष्टी करतात अडचणी आल्यानंतर, एक तर पळून जातो नाहीतर मुकाबला करतो. त्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यासाठी त्या व्यक्तीचे बालपण कसे गेले, त्यावेळेस त्याच्या आई वडिलांनी त्याला काय शिकवलं, त्याच्या जीवनात काय अडचणी आल्या, त्याने त्या कशा सोडवल्या, ती व्यक्ती आस्तिक आहे का नास्तिक आहे, त्याचा मूळ स्वभाव सत्व रज तम यापैकी कसा आहे. सर्वसाधारणपणे सात्विक व आध्यात्मिक व्यक्ती ह्या धैर्यवान असतात. त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजलेला असतो, जीवनमूल्यांची जाण असते, त्यांचा इतिहासाचा अभ्यास असतो, संस्कृतीचा अभ्यास असतो आणि आपणही तो करण्याचा प्रयत्न करायचा हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कधी कधी प्रसंगानुरूप धैर्यवान माणूस ताबडतोब कार्यवाही करतो, तर कधी कधी अंदाज पाहून धैर्य राखतो. धैर्याचे फळ नेहमी चांगलेच होते, कारण परिस्थिती सतत बदलत असते. तिचा सूक्ष्म अभ्यास करण्याची माणसाने आपल्यात क्षमता निर्माण केली की सर्व गोष्टी सोप्या होतात. यानंतर या श्लोकामध्ये शब्द आलाय तो मोह. याचा अर्थ एखाद्या व्यक्ती संदर्भात, जागेबद्दल, गावाबद्दल, परिस्थितीबद्दल अनावश्यक आसक्ती, प्रेम, लालसा. बऱ्याच वेळेस अज्ञानामुळे, मायेमुळे आणि भ्रमामुळे माणूस मोहग्रस्त होतो. या श्लोकात मानवी जीवनाचे रहस्यच भगवंतांनी सांगितलेले आहे. ही त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे की ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे धैर्यवान व्यक्ती मोहग्रस्त शक्यतो होत नाही. त्याने होऊ नये, कारण जीवनाचे मूलतत्व हेच आहे. काय आहे जीवनाचं मूलतत्व? ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या हेच आहे. जे निर्माण झाले त्याचा अंत निश्चित आहे. हा अंत सुद्धा फक्त देहाचाच आहे, प्राणाचा आणि आत्म्याचा नाही.
कारण आत्मा हा अमर आहे, निरंतर आहे. शरीरामध्ये घातलेले कपडे ज्याप्रमाणे जुने झाल्यावर माणूस बदलतो, त्याचप्रमाणे शरीर जीर्ण झाले की आत्मा त्या नाशवंत शरीराचा त्याग करतो व दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो. ही क्रिया युगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. याचाच अभ्यास गीता शिकवते. त्यामुळेच माणूस मोहग्रस्त न होता धैर्यवान बनतो. हाच या श्लोकाचा गुह्यार्थ आहे. ही परिस्थिती कशीही जरी आली तरी आपल्या जीवनातलं अडचणीच्या प्रसंगी धैर्य सोडता कामा नये. पुढील श्लोकामध्ये आपण बघणार आहोत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यस्तांस्तितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यस्तांस्तितिक्षस्व भारत. जीवनातले समस्त भोग हे अनित्य असल्याचे सांगून सुख दुःख द्वंद्वे सहन करण्याची आज्ञा. याचा अर्थ, सरळ अर्थ असा आहे की हे कौंतेय म्हणजे कुंतीच्या मुला, सुखदुःखे हे हिवाळा आणि उन्हाळा यासारख्या बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे असतात. अर्थात सुख व दुःखे ही माणसाच्या जीवनामध्ये येतात आणि जातातही. हे भरतवंशात जन्मलेले अर्जुना, ती सुखदुःखे इंद्रियांना जोडणाऱ्या जाणीवेपासूनच तयार होतात, निर्माण होतात. मग मनुष्याने नाराज न होता सहन करण्याचं शिकलं पाहिजे. इंद्रिय आले की भोग आला, भोग आला की सुख आलं किंवा दुःख आलं. बरं, ते कायमस्वरूपी निश्चित नाही. आपण आपल्या जीवनाचा आढावा घेतल्यावर हे आपल्या लक्षात येईल. माणसाने आपले जीवन योग्य प्रकारे जगण्यासाठी शास्त्राच्या अनुरूप नीतीने आपले सर्व कर्तव्य केलेच पाहिजे. आपण कितीही शास्त्रशुद्ध रीतीने नीतीने कर्तव्य केले तरी सुद्धा कर्तव्यात काहीतरी कसूर राहतोच, आणि कसूर राहिला की दुःख निर्माण होते. कर्तव्य अचूक झाले की सुख मिळते. अर्थात सुख आणि दुःख ही एक मानसिक अवस्था आहे. संसार म्हणजे कधीही न स्थिर असलेला, सारखा बदलणारा असतो. त्यामुळं सुख दुःख हे कायमस्वरूपी स्थिर नसतातच. त्यामुळं हेही समाप्त होणार आहे याची जाणीव माणसाने नेहमीच ठेवली पाहिजे. कालमानाप्रमाणे भौतिक परिस्थितीमुळे निसर्ग नियमानुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतू बदलतात, आणि उन्हाळा नंतर पावसाळा नंतर हिवाळा हे ऋतुचक्र आहे. आपण या ऋतुचक्राचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपल्या मानसिकतेत, आहारात आणि आचरणात निश्चित बदल करतो. अन्यथा आपले जीवन सुखकर होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे सुख व दुःख हा आयुष्याचा टाळता न येणारा भाग आहे. अर्थात सुख व दुःख उत्पन्न होण्याला सुद्धा 5 कारणं आहेत बरं का. आता ती कारणं आपण बघणार आहोत. भगवंताने गीतेच्या 18व्या अध्यायात स्पष्टपणे नमूद केले आहे. 14व्या श्लोकात भगवंत म्हणतात, अधिष्ठानं तथा कर्ता करणांच पृथक् विधान विविधांच पृथक् चेष्टा दैवैचत्राव पंचमम्. याचा अर्थ, संपूर्ण कर्म पूर्ण होण्यास, तुमच्या आमच्या जीवनातलं दररोज जे काही कर्म आहे ते पूर्ण होण्यास किती गोष्टी अवलंबून आहेत. पहिलं आहे अधिष्ठान, दुसरं आहे करण, तिसरं आहे कर्ता, चौथं आहे वेगवेगळ्या क्रिया, आणि सर्वात शेवटी दैव हे असते. या 5 अधिष्ठान, कर्ता, करण, क्रिया, दैव गोष्टीशिवाय जगातील कोणतेही कर्म पूर्ण होत नाही. आता अधिष्ठान म्हणजे काय?
तर अधिष्ठान म्हणजे ज्याच्या प्रमुख आश्रयाने किंवा कृपेने कर्म केली जातात त्याला अधिष्ठान असे म्हणतात. श्रीमद भगवत गीता ही भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे, आश्रयामुळे व त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपणास प्राप्त झाली. तेव्हा या कर्माचे म्हणजे गीता अभ्यास करण्याचे, ऐकण्याच्या कर्माचे अधिष्ठान हे सर्वव्यापी भगवान श्रीकृष्ण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे करण. याचा अर्थ गीता अभ्यास हा आपल्याला डोके, डोळे, हात, कान म्हणजेच मेंदू, दिसणे, ऐकणे, लिहिणे या इंद्रियांना करण असे म्हणतात. ज्याच्या मार्फत कर्म केलं जातं त्याला करण असं म्हणतात. तसेच अनेक साहित्य यामध्ये आहेत. म्हणजे वीज आहे, मोबाईल आहे, पुस्तक आहे, नेटवर्क आहे, वायफाय आहे, इत्यादी सर्व साहित्याला सुद्धा आपण करण असं म्हणावं. आता तिसरी गोष्ट म्हणजे कर्ता. सर्व कर्म ज्याच्या मार्फत होतात, केली जातात त्यास कर्ता असे म्हणतात. आपल्या गीता अभ्यासात बोलणारे, ऐकणारे, सर्व तांत्रिक बाबी आपणास उपलब्ध करून देणारे कर्ते यांना कर्ते म्हणू. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष क्रिया. क्रिया म्हणजे काय? आता आपण क्रिया जी करतो ती काय काय करतो? तर अभ्यास करणं, लिहिणं, बोलणं, आपणा सर्वांचं मन लावून ऐकणं, प्रत्यक्ष आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते आपणापर्यंत पोहोचवणं, ह्या प्रत्यक्ष क्रिया झाल्या. आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दैव. दैव या शब्दामध्ये खूप मोठा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. दैव म्हणजे देवतेकडून होणारी कृपा. दैव म्हणजे प्रारब्ध. होणाऱ्या गोष्टी याला दैव असं म्हणतात. प्रारब्धामध्ये जन्मजन्मांतराचा कर्मांचा सिद्धांत येतो. एका कर्माचा नाही, अनेक कर्मांचा सिद्धांत येतो. कर्माची व कर्मांची फलश्रुती येते. मागील जन्मी केलेल्या सत्कर्माचे सुख उपभोगण्यासाठी आधी मृत्यू जरी आला तरी ह्या जन्मी माणूस विनासायास सुखात राहतो व त्याचे कारण दैव. मागील जन्मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी या जन्मी कारण नसताना दुःखात राहणारा माणूस किंवा व्यक्ती म्हणजे दुर्दैवी व्यक्ती, या सर्वांस सनातन धर्माची मान्यता आहे. त्यामुळे आपण कधीही नाराज राहायचं काही कारण नाही. आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख आलं तर त्याचं कारण आपल्या कर्माचं आहे. भले या जन्मात नसेल तर मागच्या जन्मातली सुद्धा निश्चितपणे आपले जे काही कर्म आहे त्याचं फळ आपल्याला आपण भोगतो आहोत. या सर्व गोष्टींचे ज्ञान व्यक्ती झाले रे झाले की तो निराश होत नाही. सर्व सुखाचे व दुःखाचे कारण तो एकटा व्यक्ती नसून वरील प्रमुख 5 कारण आहेत. त्यामुळे काय करू बा, माझ्या नशिबात होतं तर नशीब फक्त 20% आहे. त्यामुळे जे दैवाधीन राहणारे जे माणसं आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार करावा. ही 5 कारणे आपण विस्ताराने बघितली. पुन्हा एकदा ती म्हणजे अधिष्ठान, करणकर्ता, क्रिया, दैव. या एका गोष्टीत जरी अशुद्धता, अचूकपणा नसल्यास दुःख वाटेला येते. म्हणून माणसानं अजिबात निराश होता कामा नये, हे आपणास हा श्लोक शिकवतो. अचूक ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्येकाने नियत विधी विधानांचे पालन करावे. ते म्हणायला सोपं आहे, ते प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. पण आपण प्रयत्न करत राहायचा. कारण मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी केवळ ज्ञान आणि भक्ती हेच 2 राजमार्ग आहे. अर्थात हे प्राप्त होण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. संत संग आणि श्री गुरु कृपा. या 2 गोष्टी झाल्या की बऱ्याच गोष्टी आपल्याला सोप्या होतात, हे अध्यात्म धर्म सांगतो. इंद्रिये आणि विषय यांचा संयोग झाला रे झाला की सुख आणि दुःख उत्पन्न होते. विषयांचे संयोग व उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त आहेत, म्हणून ते सहन करावे लागतातच. मनुष्याला सुख किंवा दुःख का वाटते?
कारण मनुष्य बाह्य पदार्थ व इंद्रिये यांच्या संयोगापासून सुखदुःखादी विकार सत्य मानतो. हे खरं नाहीये, परंतु तो मानतो, खरे मानतो. ज्या विषयाची अनुकूलता योग्य असते त्याच्यापासून सुख वाटते आणि ज्या विषयाची प्रतिकूलता त्याच्यापासून दुःख वाटते. वास्तविकरित्या विकार हे प्रकृतीचे असतात. कारण आत्मा हा अकर्ता अलिप्त असतो, पण अज्ञानी माणसांना या गोष्टी लक्षात येत नाही. ज्ञानी मनुष्य आत्म्याचे अलिप्तत्व वेगळेपण ओळखतो. त्याला सुख व दुःख दोन्ही सारखीच असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समत्व बुद्धीने ती सुखदुःखे सहन कर असे सांगतात. आत्म्याला पुनर्जन्म का घ्यावे लागतात हे सांगताना भगवंत म्हणतात, मनुष्य विषयान विमुख होतो. विषय हे इंद्रियांना सारखे द्वंद्वाचा अनुभव देतात. हे करू की नको करू, डायबिटीज आहे मग जिलबी खाऊ का नको खाऊ, खाऊ तर किती खाऊ, असं मनामध्ये द्वंद्व माणसाच्या नेहमी आहे. प्रत्येक बाबतीमध्ये हे होतं. मनाच्या अस्थिरतेचे हे प्रमुख लक्षण आहे. तो विषयांच्या स्वभावातच आहे. मनुष्याची इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे बाह्य विषयक जे जे सुख किंवा दुःख देतात ते इंद्रियामार्फत सुखदुःख भोगतो व ती सुखदुःखे आपलीच आहेत असे मानतो. हे विषय भोगत असताना अकस्मात मृत्यू आला की तो ते सुख दुःख भोगण्यासाठी पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. यासाठी आपण मागे भक्त प्रल्हादांचं उदाहरण घेतलेलं आहे. शंकराचार्यांचं उदाहरणही आपण बघितलेलं आहे की 8व्या वर्षी 4 वेद पाठ कसे होतात. त्याचं कारण मागच्या जन्मीची त्यांचा अभ्यास पुण्य आहे. माणसाने आपले खरे स्वरूप नेहमी ओळखावे. त्यामुळे तो संसाराच्या व विषयांच्या जाळ्यामध्ये सापडणार नाही, अडकणार नाही, फसणार नाही. पण असे होत नाही, कारण माणूस त्वरित विषयांच्या अधीन होतो. आपले ज्ञानेंद्रिय पटकन विषयाच्या अधीन होतात. मग इंद्रिय अंतःकरणावर हुकूम गाजवतात. त्या विषयापासून मिळणारे सुखाचा उपभोग जीव सत्य मानू लागतो. कान निंदास्तुती ऐकून दुःखी किंवा सुखी होतात. अशी स्थिती डोळे, नाक, त्वचा, जीव यांची आहे. म्हणून ज्ञानी मनुष्य मात्र या सुखदुःखांच्या पलीकडे स्थितप्रज्ञपणे राहू शकतो. स्थितप्रज्ञता हा 2ऱ्या अध्यायाचा गर्भित एकच शब्द आहे. विषय उपभोगापासून दुसरे काहीही गोड न लागणे हा इंद्रियांचा मूळ स्वभाव आहे. मनुष्य जन्माला आला की विषय आणि इंद्रिय यांचा संयोग होणारच, पण तो अशाश्वत आहे, अनित्य आहे. आद्य शंकराचार्य सांगतात, फक्त भगवंत म्हणजे ब्रह्म हेच सत्य आहे. बाकी सर्व जग हे मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ पूर्णपणे खोटारडे का, खोटं का नाही, तर ते पूर्णतः खरे नव्हे, पण त्याचा अंतिम परिणाम शाश्वत नाही, अमर नाही, सुखकारक नाही. जर आपण सोन्याचे दागिने सहज उपलब्ध करून घेऊ शकतो, मग पितळेचे दागिने का घालावेत? तसेच या जीवनात आपण सोलीव सुख, खरा आनंद प्राप्त करू शकतो, तर या इंद्रियांच्या मार्फत विषय भोगाचा अतिरेक करून आपण नश्वर संसारामध्ये स्वतःला का अडकवून घेतो? याचं कारण माया. म्हणून जीवन हे अत्यंत जागृतपणे जगावं असं भगवंत आपल्याला सांगतायत. आता आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. पुन्हा यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ. अर्थात समदुःख सुखम न धीरम सोमृतत्वाय कल्पते. कारण हे ज्येष्ठ पुरुषा,
सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या धीरोदत्त अर्थात पुण्यवान पुरुषाला हे इंद्रियांचे विषयाशी संयोग आनंदी करत नाही आणि विषयाशी असंयोग झाल्यावर दुःखीही करत नाही, आणि तोच मानव मोक्षाला योग्य असतो. मानव स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे भगवंतांनी या अध्यायामध्ये प्रकर्षाने आपल्याला सांगितलेली आहेत. गीताईमध्ये म्हटलेलं आहे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा, कामनांतरातील सर्व सोडून दोसवे, आत्म्यातची असे दृष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला. या श्लोकामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञ पुरुषाच्या अनेक लक्षणापैकी महत्वाचं एक लक्षण सांगितलंय, त्याला तितिक्षा असं म्हणतात. हा नवीन शब्द असेल कदाचित. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक शब्दाचा एक विशेष अर्थ आहे. आता आपण तितिक्षा या शब्दाचा अत्यल्प अर्थ पाहू. तितिक्षा म्हणजे काय? सहनशीलता. आणि सहनशीलतेचं उदाहरण लहान मुलांमध्ये वाढवायचं असेल तर काय करायचं? छोटा प्रयोग करायचा की हे तुमच्यासाठी आहे, परंतु 5 मिनिटांनी तुम्हाला मिळेल किंवा 10 मिनिटांनी तुम्हाला मिळेल. आणि ह्या 5 ते 10 मिनिटांमध्ये मुलांमध्ये धैर्य किती आहे हे त्याच्या हालचालीवरून, हे त्याच्या शारीरिक हालचालीवरून, हे त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला ओळखू येतं. तो जर बेचैन झाला किंवा त्याला असं वाटायला लागलं की केव्हा मला मिळेल, आईस्क्रीमचं उदाहरण घेऊ किंवा अजून कुठलंही उदाहरण घेतलं तर लक्षात येतं. आणि मग हळूहळू ह्या गोष्टी, धैर्य जे आहे ते आपल्याला वाढवता येऊ शकतं. आणि सहनशीलता, एखादा बोलला रागाने, ठीक आहे, तो मला नाही बोलला, माझ्या शब्दाला बोलला, सोडून द्या. ते सोडलं की आपली कार्यक्षमता वाढते. आणि ह्या तितिक्षेला अत्यंत धीराने आणि दुःखाने सहन करणं याला तितिक्षा असं म्हणतात. या दुःखाला सहन करावं लागतं. आणि दुःख सहन करण्याची शक्ती, कोणतीही अडचण, असुविधा, कोणतीही चिंता न करता, तक्रार न करता, स्वतः दुःखी न होता, नाराज न होता, संयमशीलतेने आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये समत्व बुद्धीने राहणं याला तितिक्षा असं म्हणतात. टूरमध्ये गेल्यानंतर जर काही संयोजकांकडून काही चुकलं की काही माणसं खूप चिडतात आणि मग त्यांचं आपण त्रयस्थपणे जेव्हा बघायचं, काय तुम्हाला हे समजत नव्हतं का, हे करायला पाहिजे होतं ना तुम्ही, वगैरे वगैरे असं आपण पाहतो नेहमी. त्याचं कारण संयमतेचा अभाव. आता हे का होतं? तर पूर्वजन्माच्या कर्मानुसार जीव हा देह घेऊन जन्माला येतो. देह हा अनेक गोष्टीपासून जन्माला आलेला आहे. विशेषतः पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार याने बनतो. देह म्हटले की इंद्रिय आलेच, इंद्रिय म्हटले की विषय वासना आली. पण हा संबंध कायमस्वरूपी टिकणारा नसतो, असं आपण वारंवार बघत आहोत. तो वारंवार जोडला जातो, तोडला जातो, वारंवार जोडला जातो, तोडला जातो. इंद्रिय आणि विषय हे एकमेकापासून अलिप्त राहू शकत नाही. हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. मनुष्याला प्राप्त झालेली सुखदुःखे इंद्रियाच्या ताब्यात जाऊन भोगता कामा नये. एनर्जी कोणती का असेना, आपलं कंट्रोल तिच्यावर पाहिजे, तिचं आपल्यावर कंट्रोल नको. आपल्या मनाच्या व बुद्धीच्या अंकित राहूनच इंद्रियांनी सुखदुःखे भोगली पाहिजे. ती पण कशी? मर्यादित स्वरूपात. त्याला संयम असं म्हणतो आपण. आणि सत्सत विवेक बुद्धीला स्मरून आणि शास्त्रसंमत वागून मनाच्या समतोल अवस्थेत राहून धैर्यवान पुरुष जीवन जगत असतो. असा धैर्यवान पुरुषच मोक्षाचा अधिकारी आहे असं भगवंत म्हणतात. विषयांचं वैशिष्ट्य आहे बरं का, ते इंद्रियाला नुसतं सुखच देत नाही तर दुःखही देतात. सर्वसामान्य व्यक्तीला वाटते की इंद्रियामार्फत मला फक्त सुख, आनंद, समाधान मिळावं, पण हे सर्वथा अशक्य आहे. सुख आणि दुःखाच्या या दोन्ही दोलायमान स्थितीमध्ये मोक्ष कसा मिळणार, मुक्ती कशी मिळणार? याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे विषयापासून दूर राहणे, अलिप्त राहणे. पण हे पूर्णतः शक्य आहे का? नाही. कारण
देहच इंद्रिये आणि देहच नसेल तर कसली मुक्ती? मुक्ती मिळायला तुम्हाला साधना करायला देह लागतो. म्हणून धर्मशास्त्रानुसार, नीतीशास्त्रानुसार इंद्रियांना विषयाचा भोग घेऊ द्यावा, पण तो कसा? अलिप्तपणे, कर्तव्य म्हणून मर्यादित स्वरूपात घेऊ देणं, याच्यातच खरं शहाणपण आहे. उदाहरणार्थ, अन्न हे माणसाच्या जीवनासाठी, जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण किती, याला शास्त्राने मर्यादा घालून दिला आहे. पाणी हेही जीवनासाठी आवश्यक आहे, पण किती, यालाही मर्यादा आहेत. अगदी तंतोतंत तसेच प्रत्येक इंद्रियांच्या विषय उपभोगाची मर्यादा शास्त्राने घालून दिलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आहे. पण हे सर्व केव्हा व कसे समजणार? तर त्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. गुरुच्या मार्गदर्शनाची व भगवंताच्या कृपेची आवश्यकता असते. त्यासाठी सर्वसामान्य माणसाने आपल्या अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा उत्पन्न करणे, त्याचा ध्यास लागणे, त्यासाठी जाणीवपूर्वक साधना करणे. साधनेचेही असंख्य प्रकार आहेत. काय करायला पाहिजे? आपल्याला मोक्ष पाहिजे ना, तर फक्त इच्छा निर्माण करा. ब्रह्मदेवाने सुद्धा, आपण बऱ्याच वेळेस या गोष्टीचा विचार केलेला आहे, की ब्रह्मदेवाने फक्त इच्छा निर्माण केली की मला सृष्टी निर्माण करायची आहे, आणि नंतर ओंकाराचा जप करून, तप करून ब्रह्मदेवाच्याकडून जग निर्माण झालेलं आहे. तसं आपल्याला कुठलीही इच्छा निर्माण झाली तर ओंकाराचं तप पुरुषांनी केलं तर त्याचा निश्चितपणे त्यांना फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. साधनेचेही अनंत प्रकार आहेत. आपण भक्तीचे 9 प्रकार बघितले. त्यामध्ये अजून पुढे नाम साधना आहे, योग साधना आहे, ध्यान साधना आहे, त्याचेही अनेक उपप्रकार आहेत. मग त्यातून नेमकी कोणती साधना करावी, किती करावी, केव्हा करावी, का करावी, असे असंख्य प्रश्न आपल्याला पडले तर आपण मोक्षाच्या मार्गाला पुढचे पाऊल टाकले आहे असे समजण्यास अजिबात हरकत नाही. पण या सर्वांसाठी संत संगती आणि सद्गुरूंची कृपा व त्यांचे मार्गदर्शन हे सर्वात महत्वाचे आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत, बरेच मार्ग आहेत, परंतु मी नेमका कोणता मार्ग स्वीकारू याचं मार्गदर्शन फक्त गुरुच करतात. आणि मग गुरूंसाठी काय करायचं? परत इच्छाच करायची. ती कोणाजवळ करायची? आपल्या कुलस्वामिनीजवळ करायची. आम्ही नेहमी सांगतो, पहाटे उठून आपल्या कुलस्वामिनीच्या जवळ जाऊन बसा, हातपाय तोंड धुवून, आणि कुलस्वामिनीला म्हणायचं की माझी ही इच्छा आहे, ती तू माझी पूर्ण कर. अर्थात ती चांगली इच्छा असावी ना, आपण चांगलेच माणसं आहोत, आपण चांगलीच इच्छा प्रगट करणार देवाजवळ. देवाला ते ऐकावं लागतं. त्याचं कारण, रावण कितीही वाईट होता तरी सुद्धा त्याला सगळ्या विद्या का आल्या? कारण तो शंकराचा उपासक होता. रावणाचे गुरु कोण? भगवान शंकर. त्यामुळे आपल्या शिष्याचं भलं व्हावं यासाठी देव निश्चितपणे परिस्थिती निर्माण करतो. आपण नेहमी बघतो तसं, की देव काय हातात काठी घेऊन आपल्याला मदत करतो का? नाही. देव आपल्याला बुद्धी देतो, तशी परिस्थिती निर्माण करतो. आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असे अनुभव घ्या. आपण इच्छा आपल्या मनामध्ये झाली, आणि ती जर इच्छा बावन कशी असेल, ती जर पवित्र अंतःकरणापासून असेल तर ती इच्छा पूर्ण होतेच. असे असंख्य अनुभव तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना आलेले आहेत. सावधान. आता आपण सुखदुःख सहन करण्यासाठी शास्त्र काय सांगते याचा थोडा अभ्यास करणार आहोत. आद्य गुरु श्री शंकराचार्यांनी विवेक चूडामणी या अध्याय क्रमांक 1 मधील श्लोक क्रमांक 25 मध्ये असं सांगितलं की सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम
सा तितिक्षा निबध्यते. अत्यंत थोडक्यात शंकराचार्यांनी वरील श्लोकामध्ये समाधानी कसे राहावे हे सांगितलेले आहे. सर्व दुःखे सहन करण्याची सगळ्यात मोठा राजमार्ग आहे, त्याला प्रतिकार करायचा नाही. जंगलामध्ये सुद्धा अचानक एखादं हिंस्र जनावर आल्यानंतर काय सांगितलं जातं की तुम्ही शांत उभे राहा. तुम्ही नुसते उभे राहिले तरी ते जनावर तुमच्याकडे बघेल आणि ते निघून जाईल. याचं कारण आपण प्रतिकार केला नाही. कुठलीही अडचण आली त्यावेळेस आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे, परंतु दुःखाला मात्र प्रतिकार करायचा नाही, पचवून टाकायचे. हा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे. दुःखाची करुणा करावी. अरे दुःखा तू आलायस का, बर ये, तू एक दिवस जाणार आहेस, हे आपल्या मनामध्ये निश्चितपणे ठाण मांडून ठेवावं. आणि सुखाची मात्र मैत्री करावी बरं का. मग सुखदुःखाचा भेद जाणवत नाही. दररोज सकाळी उठल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मी किती सत्कर्म केलेली आहेत, माझ्या जीवनातले सुखाचे किती प्रसंग होऊन गेले, याची जरी नुसती आठवण केली तरी सुद्धा आपला दिवस आनंदात जातो. सुखदुःखे आले की दोघांना म्हणावे या, आपले स्वागतच आहे. दुःख आले की त्याला म्हणायचं अरे तू कधी ना कधीतरी जीवनामध्ये येणार आहे, पण मनात म्हणावे याचा अर्थ तू जाणारच आहेस. आणि मग एकदा का अशी मनामध्ये कल्पना झाली की ते दुःख सहन करण्याची क्षमता माणसामध्ये येते. सामान्य माणसं जरा कुठे दुःख झाले की विलाप करायला लागतात, चिंता करतात. आणि विलाप करणं हे सर्वात कमी प्रतीचं लक्षण आहे. त्याचं कारण असं आहे की विलाप का करावा. विलाप करण्याचं कारण काय, आपल्याला माहिती आहे की हे दुःख आज न उद्या निश्चितपणे निघून जाणार आहे. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये विलाप केव्हा किती किती दिवस करावा याचं सुद्धा शास्त्र लिहिलेलं आहे. आपण एक उदाहरण बघूया. वयोमानानुसार आपल्या वडिलांचा जर मृत्यू झाला तर विलाप किती दिवस करायचा, जास्तीत जास्त 13 दिवस करायचा. आणि 14व्या दिवशी आपण गोड जेवण करतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आमच्या जीवनामध्ये, तुमच्यामुळे आम्हाला हे जीवन बघायला मिळालं, परंतु हे जे दुःख आहे ते आम्ही 13 दिवसच ठेवणार आमच्या जीवनात, कारण संसार आहे तो नेहमी आम्हाला आमचे कर्तव्य करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण जर भारतीय पंचांगामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी कोणासाठी किती विलाप करावा, किती दिवस विलाप करावा, त्या पद्धतीचं स्पष्ट आणि स्वच्छ दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण वागायला लागलो की मग आपल्याला काहीही अडचण येत नाही. आणि दुसरा एक मार्ग जो आम्ही वापरतो कधी कधी, की आपल्याला खूप दुःख झालंय, आपण खूप अडचणीत आहोत, त्यासाठी उपाय जो आहे तो थोडासा भौतिक आहे. तो म्हणजे गार पाण्याने अंघोळ करणे. गार पाण्याने अंघोळ केली की आपल्या शरीरामध्ये अशी काही क्रिया तयार होते, रासायनिक क्रिया म्हणा, जी काय म्हणायचं ते म्हणा, पण त्यामुळे आपल्या मेंदूला शुद्ध रक्तपुरवठा होतो. शरीराचा रक्तपुरवठा छान झाला की आपण तो जो अडचणीचा भाग आहे, तो दुःखाचा भाग आहे, तो निघून जातो आपल्या आयुष्यातून. त्याच्यासाठी 2 भावांची गोष्ट आहे. एक मोठा भाऊ, एक धाकटा भाऊ. आणि मोठा भाऊ श्रीमंत आणि त्याचं सगळं तो ऐकायचा. आणि जेव्हा वाटण्या व्हायला लागल्या त्यावेळेस तो म्हटला की बाबा रे, तुला जे पाहिजे, धाकट्या भावाला सगळं मिळावं, असा त्यांनी स्वतः सिलेक्शन करावं, मला काय प्रॉपर्टी पाहिजे असं शास्त्रसंमत आहे. त्याप्रमाणे मोठा भाऊ अगदी रागाने सगळं बघत होता की आता हे सगळं घेऊन जाणार का, काय करणार आहे का, निम्म देतो की काय देतो. तर तो रागाने आपल्या धाकट्या भावाला म्हणाला की ए, तुला जे पाहिजे ते तू घे, परंतु माझा सुद्धा विचार कर. अशा पद्धतीने तो म्हणाल्यानंतर तो धाकटा भाऊ घाबरला आणि आपल्या वडिलांची त्यांनी एक अंगठी फक्त घेतली. आता त्या अंगठीच्या मागच्या बाजूला कोरलेलं होतं
काय कोरलेलं होतं? हेही दिवस जातील. आणि हे त्या धाकट्या भावाला माहिती होतं. त्यामुळे तो म्हटला, "बाबा रे, रागवू नको. तुझ्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत. तू मोठा आहेस. मी जरी धाकटा आहे, तरी मी ती अंगठी तेवढी घेऊन जातो आणि तुझं तुझं तुला लखलाभ राहो. वडिलांचं सगळं तू घेऊन टाक. माझं काही म्हणणं नाही." अशा पद्धतीने जेव्हा ते झालं सगळी वाटणी, हा आपली एक अंगठी घेऊन गेला आणि अंगठी घेऊन गेल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, कारण संसार आहे. एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्या परी, दुसरे दिवशी चटणी भाकरी दारी मागतो. कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, हे कोणालाच माहित नाही. तर त्या पद्धतीने दुर्दैवाने मोठा भाऊ जो आहे तो गरीब झाला आणि धाकटा भाऊ मात्र त्याला त्या वडिलांच्या अंगठीच्या मागे जे लिहिलं होतं की हेही दिवस जातील, त्या वाक्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन खूप पैसे कमवले. तो धनाढ्य झाला आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली की हा मोठा भाऊ धाकट्या भावाकडे गेला आणि तो म्हटला की हे सगळं कशामुळे झालं? तर तो म्हणाला, बंधुराज, हेही दिवस बदलून जातील. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख आलं तर हेही दिवस निघून जातील. हेही कधी विसरायचं नाही. आणि आपण खूप आनंदी आहोत, खूप धनवान आहोत, खूप श्रीमंत आहोत, तर आपल्या अंतर्मनामध्ये हे नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची की हेही दिवस बदलणार आहेत बरं का. म्हणून समत्व बुद्धी ठेवून स्थितप्रज्ञासारखं वागायचं आहे, अशी मनाला सारखी जाणीव देणं हे तुमचं आमचं निश्चित कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यासाठी काय पाहिजे? तर मनाची स्थिरता पाहिजे. मनाची स्थिरता केव्हा होईल? जेव्हा सुचिरभूत होऊन जगू आपण त्यावेळेस. अजून काय करू? धर्माप्रमाणे वागू त्यावेळेस. अजून काय करायचंय? की तिथी, वार, नक्षत्र पंचांगामध्ये जसं दिलेलं आहे, अमावस्येच्या दिवशी तेल आणू नये, शनिवारी कच्चं तेल खाऊ नये, एकादशीला कांदा खाऊ नये, शक्यतो एकादशीला उपवास करावा. अशा पद्धतीने जितके बंधनं आपण आपल्याला टाकून देऊ, तेवढी तेवढी आपली प्रगती होते हे निश्चित आहे. यान जेव्हा मंगळावर जातं तेव्हा जर तो त्याचा कंट्रोल रूम बघितल्यावर तिथे आपण बघतो काही शेकडो कॉम्प्युटर्स आणि लोक त्या ठिकाणी बसलेले असतात, शास्त्रज्ञ बसलेले असतात. त्याचं कारण काय? तर ते कंट्रोल करण्यासाठी. तसं तुमचं आमचं जे जीवन आहे ते क्षणाक्षणाला कंट्रोल करून योग्य त्या मार्गाने आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी अविरत झटलं पाहिजे. आणि ते इच्छा केली की ते पूर्ण होतं. इच्छा तेथे मार्ग. आणि मग बुद्धीची निश्चयता वाढते. आणि मग एकदा का ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आत्म्यातची असे तृष्ट, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. आणि जे संयमाने वागले ते यशस्वी झाले, हा इतिहास आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा संयम प्राप्त हो. आपण भगवंताची अत्यंत निष्ठेने सेवा करो, पूजा करो, जे जे जमेल ते ते करो, प्रामाणिकपणे करो, श्रद्धा आणि विश्वास ठेवून करो. आता श्री शारदा माता असं म्हणत असत, जे साय ते राय. बंगाली शब्द आहे हा. म्हणजे जो सहन करतो तो राहतो. याचं अजून कोणतं उदाहरण आहे? महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. झाड म्हणतात आहे मी ताठ आहे. मग तो एकदा का पूर आलाय तो की संपला विषय. तो झाड उखडून जातं. परंतु जिथे लव्हाळ असतं, लव्हाळ म्हणजे एक गवताची वनस्पती, ती मात्र टिकून राहते. ती म्हणते जा माझ्या अंगावरून जातो. पूर्णपणे जसं जायचं तसं जा, पण त्या ठिकाणी तो राहतो. म्हणून या तिन्ही श्लोकाचा अर्थ जो आहे तो गुह्यार्थ असा आहे की आपण सहन करायला शिकलं पाहिजे. आणि या द्वंद्वातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सहन करणे, सहन करणे आणि सहन करणे. आणि आजपासून आपणही सगळेजण आहे त्या प्राप्त परिस्थिती. याचा अर्थ प्रगती करायची नाही असं मुळीच नाही. आपल्याला क्षणाक्षणाला प्रगती करायची आहे, पण ती चाणाक्षपणे करायची आहे. आणि मी करतो हा अभिमान न ठेवता
भगवंताचं अधिष्ठान ठेवून करण करता कर्म क्रिया आपण सगळ्या बघितल्या, त्याप्रमाणे आपलं नित्य कर्म नेहमी करायचं आहे. आज आपण ह्याच ठिकाणी थांबणार आहोत. त्याआधी आपण प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. हरि ओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. राम कृष्ण हरि.